नमस्कार, कसे तुम्ही सगळे? आम्ही सगळे व्यवस्थित आहोत। तर आज जरा आभाळ आलेला आहे, आभाळाचं वातावरण आहे। काल परवा म्हणजे जरा झिमझिम पाऊस पण येतोय आणि वारं काऊर सुटलेला आहे। तर आपण परवा ज्या ताईंना मदत केली होती त्यांचा फोन आला मला की ताई आमचे खूप हाल होत आहेत आणि आजूबाजूला आम्हाला असं हे नाहीये, कागद नाहीये मारायला किंवा वरती पण कागद नाहीये, आम्ही असं उघड्यावर राहिल्यासारखंच राहतोय आणि त्यांना जागा घर काहीच नाहीये खरं सांगायला म्हणजे। आणि मी सांगितलं की कुठेतरी रूम बघा तुम्हाला भेटली तर तिथं घ्या रूम। तर ते म्हटलं तर कालपासून आम्ही रूम शोधतोय, आम्हाला रूम पण भेटत नाहीये आणि कसं राहायचं काही कळतच नाही आम्हाला। तर आम्हाला थोडासा आजूबाजूला लावायला म्हणजे हे द्या, कागद द्या आणून, आम्ही चांगली असं हे मारू ताडपत्रीचं। तर मी म्हटलं आज मग मी तुम्हाला घेऊन येईल। पण मला अजून एक सांगायचंय की परवा जेव्हा मी गेले तेव्हा त्या लोकांच्या म्हणजे चेहऱ्यावर एक निराशा होती आणि आज जेव्हा मी फोनवर बोलते तर त्या लोकांच्या एक बोलण्यामध्ये ऊर्जा आहे की आम्हाला काहीतरी करायचंय, आम्हाला स्वतःला काहीतरी करून मुलं मोठी करायची आहेत आणि फक्त आपण मार्गदर्शन करू शकतो, कुणाचं तरी छानपैकी काउन्सिलिंग करू शकतो, कुणाची तरी थोडीशी मदत करू शकतो। ते माध्यम असो किंवा कुणाच्या हाताने कुणाची मदत कुणाला देता यावं, पण हे तरी म्हणजे खूप महत्त्वाचं आहे करणं। आणि मी एक माध्यम आहे, ह्या ज्योतिताईंशिवाय काहीच नाही आहे, मी फक्त माध्यम बनते। मी आजही सांगते तुम्हाला प्रत्येकाला जर जायचं असेल तर माझा मोबाईल नंबर दिसतो तुम्हाला, ती घ्या, फोन करा। वाघोलीतून तुम्ही केसनंद पासून पुढे गेलात तर तुम्हाला त्यांचं कुठं आहे ती पत्ता व्यवस्थित सगळा सांगेल मी, तिथं जा, त्यांना जाऊन मदत करा, त्यांच्याशी भेटा, बोला, आनंद होईल। मला खूप छान वाटेल मला की माणूस तिथं कोणीतरी जाऊन मदत करतोय त्यांना आणि खरंच गरज आहे त्यांना त्या मदतीची। तर माझी एकच इच्छा आहे सगळ्यांना की असं कधी मी व्हिडिओ वगैरे टाकते किंवा मदतीचं दाखवते त्यावेळेस फक्त मी आहे ना परिस्थिती दाखवते, माणसाची परिस्थिती कशी असती, कसं होऊ शकतं। त्यांचंही खूप चांगलं होतं, मध्यंतरी हॉस्पिटल झाल्यामुळं त्यांचं सगळं अस्तव्यस्त झालं। माणसाच्या आयुष्यात कधीही वादळ कुठलंही येऊ शकतं, फक्त एक दाखवण्याचा माझा तोच भाग असतो की जीवनात काही होऊ शकतं, कधी कुठल्या वेळेस काय होऊ शकतं माहिती नाही। तर हेच आहे फक्त, आणि तुम्ही सगळे चांगलं सपोर्ट करता, असं सपोर्ट करत राहा छानपैकी। आणि आपल्या आजी लोकांचे तर आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमी आहेत। तर चला आता आजी लोकांना भेटूया। काय चाललंय वत्सल आजी? दूध ठेवलंय, खाऊ ठेवलाय, काल पुरण घातलं होतं। वत्सल आजी आमच्या काहीतरी करतायत। कसे आहे तुम्ही? छान छान आहे, बरे बरे। काय चाललंय मग? बाहेर काय करते वैशू? काहीतरी काम करते, अजून घरातलं आज काही काम झालेलं नाहीये, इकडचं बाहेरच काम चाललंय। आणि हे माझा पिच्छा सोडत नाहीये, किचन मध्ये आले असतात। चल बाहेर, चल मोती चल। हे इकडं बघा कसं झोपलंय, सगळं डोकं फुडून फुडून घेतलंय। तुझंच सांगते मी, हा तुझंच सांगते मी सांगते की डुगू भांडण करतो बाहेर जाऊन म्हणून, नको सांगू डुगू। झोपा झोपा, चालेल। मांजराचे बघा, मांजराचं होतं ठेवलेलं, त्याच्यामधलं आता ह्याने पेलेलं वत्सल आजी ते सगळं त्याला पिऊ द्या, मग ते वाटी धुवून आहे ना त्याच्यात दुसरं दूध भरूया। हा, त्याचा डबा बाहेर आहे, मोती सगळं पिऊन ये बरं ना आता तू बाहेर। काय केलं वैशू? पोहे केले नाश्त्याला। तर आज सकाळी आजी लोकांना पोहे केलेले आहेत आणि काल आलेला इकडे भाजीपाला आहे, थोडासा अजून नीट करायचा आहे। कुंभार मॅडम वगैरे आहेत वाटतं बाहेर, सारवलेलं आहे, खूप छान वाटतंय असं मस्तपैकी। तर आमचा बराचसा स्वयंपाक चुलीवरच असतो। टमाटर पण घातले वैशू पोह्यामध्ये, टमाटर, कढीपत्ता, काय काय घातले? कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर। हो का? खूप मस्त केलेत, वास तर खूप भारी येतोय। आणि चला काढा ते पोहे, नाश्त्याला देऊया वरती। इथं काय केले? कारले। अरे बापरे, खरंच लय भारी केले, नुसतं तेलात हलवले ना वैशू, मस्त मस्त। आज कारल्याची भाजी आहे आणि हे वांग्याची रस्सा भाजी करायची आहे, ह्याच्यामध्ये भात केलेला आहे। पोळ्या झाल्या ना, गौरी वगैरे 2 घातले की छानपैकी स्वयंपाक होतो। तर आता पोहे काढून घेऊन जायच्यात वरती। चला नाश्त्याला सगळेजण वरती। मंदाई आंघोळ झाली? आमची मंदाई बोटाने कचरा वेचती छोटा छोटा। काय हो कुंभार मॅडम? हा, कुंभार मॅडमच्या डोक्याला मेहंदी लावावी काय की आणून, अजून लय झाले कस नको डोकं। काय चाललंय मनाजी? काय नाही, मस्त सगळं संपलं, छान वाटतंय, थंड।
आज ऊन पण नाही. ऊन पण नाही आज, जरा शिराळ शिराळ आहे. आणि तू तिकडे बसू नको, इथं बघ खड्डा आहे. तू खुर्ची महाग घेशील, महाग डोक्यावर खड्ड्यात पडशील. हा झाकळ्याला ऊन आहे. बर मग नाश्ता करायचा का आता? पोहे केलेत ना, आता घेऊन जायचे. हा घेऊन जायचे वरी. चला आता, आज ऊन नाहीये बिलकुल, म्हणून असं वारं सुटले मस्त पिकी. आणि लुसुराणी आमची छान पिकी ह्याच्यावरती टेका देऊन झोपलेली आहे. हो ना ग लुसू? आणि हे ह्याच्या आईपाशी येऊन बसले इकडं. जुली तिकडं झोपले आणि हे आईपाशी येऊन झोपले इकडं. कसं झोपणं ते? काय झालं? कोण कावलं? चल आजी कावल्या, मोत्या म्हणून कावल्या. चल मोती चल, चला या या. हा बसा खाली. आता ह्याला सगळं शिकवले आम्ही. बसा खाली. हा छान. शेक हँड द्या. थांबा, खाली बसा, खाली बसा मोती. मोती खाली बस, मोती खाली बस. गुड बॉय. असं बसणार आहे. हा आणि शेक हँड द्या, शेक हँड द्या. हा हुशार आहे. हा हुशार आहे बाळ, ही हुशार बाळ आहे, खूप हुशार बाळ आहे हे. हा खूप हुशार बाळ आहे हे. शेक हँड, शेक हँड, शेक हँड. तर वरती काय चाललंय बघूया जाऊन जरा. तर हा फोटो इकडं लावलेला आहे. जिन्यातून जाताना जागा होती इकडं छानपैकी, म्हणून हा आहे तो फोटो लावलेला. थोडस चमकते वरती म्हणून दिसत नाहीये. जाऊया वरती. काय मग कुमार मॅडम, नाश्ता देताय का? नाश्ता व्यवस्थित द्या सगळ्याला. काय भंडारी बरे आहे का तुम्ही? व्यवस्थित आहे. हा नाश्ता करा करा करा. हातात उचलून घ्या. कुत्रा तोंड घालल. मोती इकडे चल. मोती चला इकडे खाली बसा, बसा खाली. हा आजी लोक नाश्ता करतायत. अजिबात मध्ये मध्ये जायचं नाही, कशात तोंड घालायचं नाही. हा खाली बसायचं. शहाणं बाळ आहे ना तू? तू शहाण आहे ना चकुले? ते तुझ्यासारखं शहाण आहे, ते सगळं ऐकतं माझं. हा बस म्हणलं की बसते ना. काय झालं बाबाला? बघा आला बघा. ओ किती गरीब आहे ग लिकरू. सुशला मावशी इकडे की अलीकडे. तू बरी आहे का? तब्येत बरी आहे का तुझी? बरी आहे. हा हा करा नाश्ता. कुणी घेतला सुशला मावशीचा कंगवा? का ग तुम्ही कुणी घेतला कंगवा? का बोलू? हा एवढे मोठे केस लांब आहेत आणि गुतडा होतो केसाचा. मनाजी किती हसू आले. मग कोणी घेतला सुशला मावशीचा कंगवा? किती दिवस झाला कंगवा नाही तुझा? कालपासून नाही. बर आता आज आहे ना, आपण तुझ्या कंगव्याचा शोध लावायचा म्हणजे लावायचा. कल हा साबण सापडला का? हा साबण सापडला बघा. कसला कलर होता सुशला मावशी कंगव्याचा? हिरवा. हिरव्या कलरचा कंगवा ज्याच्यापाशी बी आहे त्यांनी ताबडतोब आणून देणं. हा कळलं का? हा करा नाश्ता. देवाचं बोला, बाळमामाच्या नावाचं.